विकास कामांसाठी महाड शहरातील रस्ते खोदले. रस्ते पूर्ववत करण्यासाठी नगरपालिकेकडे निधी नाही. महाड शहरात सध्या केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात राज्य शासन आणि नगर परिषदेच्या माध्यमातून भुयारी गटार, महावितरणच्या माध्यमातून वीज केबल आणि अमृत कुंभ योजना राबवून HDPE पाईप वापरून पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. शहरात 53 किलोमीटर मध्ये कामं केली जाणार आहेत. यापैकी 14 किलोमीटर खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यामध्ये माती, खड्डे, दगड साचून रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्ते पूर्वस्थितीत आणण्यासाठी मात्र निधीची तरतूद नसल्याचे महाड नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले असल्याने ऐन पावसाळ्यात महाडकरांचा प्रवास चिखलातून होणार आहे. शहरातील सर्वच सुस्थितीतील रस्ते खोदून टाकल्याने महाडकर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महाड नगर परिषदेमध्ये सध्या भुयारी गटार, पाणी पुरवठा योजना तसेच MSCBची इलेक्ट्रिक लाईन टाकण्याचं काम चालू आहे. ते जवळजवळ शहरामध्ये 53 किलोमीटरचं काम आहे. त्याद्वारे शहरामध्ये भुयारी गटारद्वारे रस्त्याच्या मधोमध खोदाई होते, तसेच पाणी पुरवठ्याचे रस्त्याच्या कडेने खोदाई होते. ती खोदाई झाल्यानंतर त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं पॅच मारण्याचं काम संबंधित एजन्सीलाच देण्यात आलेलं आहे. या सध्याच्याला पूर्ण डांबरीकरण करण्याची तरतूद नाही. ती सध्या ही पूर्ण योजना झाल्यानंतर तरतूद होईल.